कारण त्यांनी तो अनुभवलेला असतो. आपल्यासारख्या निवेदकाकडून या प्रसंगाची महती आणि गणना करणं कठीण आहे, याचं निवेदन करणंही कठीण आहे. हे एक आव्हान आहे आणि ते आव्हान मला पेलवेल का या भीतीने मी 4 दिवस घालवून त्या महाभयानक भयंकर संकटाची नांदी 17व्या शतकाच्या मध्यामध्ये महाराष्ट्रात घडत असलेल्या प्रत्येक घटनेचा हाहाकार आणि तिप्पत असलेली इतिहासाची प्रत्येक अक्षराशी पानावर थै 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 नाचत होती. इतिहास कूस बदलत होता, संकटांचं स्वरूप बदलत होतं. मैदानावर तलवारीला तलवारी झेडलेले आम्ही पाहिल्या, ढालीला ढाली भिडलेले आम्ही पाहिल्या, शेले फाटलेले पाहिले, रक्तांची रक्तबंबाळ चिळकांड्या पाहिल्या, हरण महादेवच्या गर्जना पाहिल्या. पण अचानकपणे पाहुणा म्हणून बोलावून गर्दन छाटून शत्रूला गनिमाला नष्ट करण्याची नवीन रणनीती अजून पाहिली नव्हती. खरं तर या गनिमी प्रकाराचं, या युद्ध प्रकाराची सुरुवात अफजल खानाने कित्येक वर्ष अगोदरच केली होती. कनकगिरीच्या युद्धामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे थोरले बंधू शंभूगिरी यांची हत्या करण्याला कारणीभूत अफजल खान होते. पण एकटा का अफजल खान, त्याला सोबत मुस्ताफा, त्याला सोबत होता बाजी घोरपडे. अफजल खानाची कार्य आणि कर्तृत्व, त्याची व्याप्ती जर बघितली तर अफजल खान महाराष्ट्राला अपरिचित असा मुळीच नव्हता. 1659 साली वाईच्या त्या पायथ्याशी प्रचंड तळ टाकून बसलेला अफजल खान हा महाराष्ट्रात पहिल्यांदा आला होता काय? तर मुळीच नाही. अफजल खानाचे महाराष्ट्रात पडलेले हे दुसरं पाऊल होतं. ज्या वाई प्रांतामध्ये त्यांनी स्वतःचा तळ टाकला, त्याच वाई प्रांतात 10 वर्षापूर्वी त्याचा स्वतःची सुभेदारी होती. तो त्या प्रांताचा सुभेदार होता. तिथला गाव ना गाव, तिथला ओढा ना ओढा, तिथली नदी ना नदी, तिथलं पान ना पान, झाड ना झाड, पशु ना पक्षू, सगळे त्याचे परिचित होते. सगळे सरदार त्याचे परिचित होते. छत्रपती शिवरायांवर आलेली ही महाभयंकर संकटाची मोहीम ज्याच्या नेतृत्वाखाली आली, तो अफजल खान हा महाभयंकर संकटी होता. तो विश्वासास पात्र कदापि नव्हता आणि म्हणून त्याचं पारिपत्य करणं हेच स्वराज्या पुढच्या संकटाचं निवारण होतं. राजे जाणून होते आलेल्या संकटाला भिडायचं, आलेल्या संकटाशी तह करून लपून बसण्याची राजाची वृत्ती मनोवृत्ती मुळीच नव्हती. ताजुल बुखरी आप हे त्या आदिलशहाच्या बेगम साहेबाचं नाव. मुळात आदिलशाही घराण्यामध्ये, त्या कुटुंबामध्ये भाऊबंदी सुरू झालेली होती आणि सरदारांना काहीतरी काम द्यावं हे त्या बेगम साहेबांनी ठरवलेलंच होतं. तशात महाराष्ट्राच्या रणभूमीवर उदयास आलेला हा नवा तारक जर लवकरात लवकर आस्तास पावला नाही तर तो विजापूरचा हस्त केल्याशिवाय राहणार नाही, हेही बेगम साहेबाने जाणून घेतलं आणि अखेर शेवटी आधी अफजल खानाने त्या दरबारातला विडा उचललाच. त्याच्या प्रचंड ताकदीची, त्याच्या अवाढव्य शरीर यष्टीची आणि त्याच्या भव्य दिव्य छावणीची अनेक वेळा इतिहासात वर्णनं आली. पण आमच्या महातेजपुंज महापराक्रमी छत्रपती शिवरायांपुढे ती कितीही मोठी ताकद असू द्या, तिला काजव्यामध्ये रूपांतरित करण्याची धमक या हिंदवी स्वराज्याच्या संस्थापकामध्ये होती आणि म्हणून हे इतिहास बदलण्याचं हे धोरण पुढे झालं. अफजल खानाचा महापराक्रम या अगोदरच्या अनेक शूरवीर योद्ध्यांनी पाहिला होता. मुघल बादशाह सम्राट औरंगजेब स्वतः जीव वाचून पळालेला आहे. जेव्हा त्याने विजापूरच्या आदिलशाहीवर मोहीम चालवली तेव्हा अफजल खानाच्या पंजामध्ये स्वतः मुघल बादशाह औरंगजेब अडकलेला होता. एवढा महाभयानक परमप्रतापी असा तो
अफजल खान आणि आता छत्रपती शिवरायांच्या पारिपत्यासाठी महाराष्ट्राच्या दिशेने निघाला. कथा मोठी सुरस वाटते, साहसी वाटते, धीरगंभीर वाटते, पण त्याही पेक्षा ही कथा आमच्यासाठी नसानसामधून भिनणारी आहे. आमच्या शौर्याची परिक्रमा करणारी आहे. आमच्या महाराष्ट्राच्या रणभूमीवर लढलेल्या एक आजरामर योद्ध्याची आहे. हर हर महादेवच्या गर्जनेमध्ये असलेल्या ताकदीची आहे आणि सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यातून वाहणाऱ्या प्रत्येक नदी नाल्यांच्या लहराच्या पाण्याच्या थेंबामध्ये भिनभिनलेल्या शौर्याची आहे. वाईचा पायथा पसरणीच्या घाटावरून पाहिला तर गावोच्या गाव गच्च भरावेत, रावट्याची रावट्या दिसाव्यात. सगळ्या कापडांच्या कणांत अशा भरगच्च भरलेल्या हत्तींचे तांडव आहेत, घोड्यांच्या पागा आहेत, माणसांची खैरात आहे, व्यापाऱ्यांची दुकानं थाटलेली आहे. 5 गणीच्या त्या डोंगरावरून खालच्या दिशेने पाहिलं तर तिथे तुम्हाला कृष्णा कोयना दिसतच नव्हती. तिथे फक्त आणि फक्त दिसत होती ती अफजल खानाची कणा. एवढं अवाढव्य भव्य असं त्याचं साम्राज्य त्याने वाईच्या पायथ्याशी आणून ठेवलेलं होतं. कशासाठी? फक्त एक अकेला शिवरायांना पकडण्यासाठी. काय एवढे घाबरत होते आमच्या शिवरायांना? शिवरायांना पकडण्यासाठी एवढं मोठं साहस, एवढं मोठं धाडस. अरे आपण अवाढव्य आहात, आपण भव्य दिव्य आहात, तर मग 65 हत्तींचा मुजरा करून वाईच्या पायथ्याशी येण्याची गरज ती का? अफजल खानाच्या भव्यतेची आणि त्याच्या कणातीच्या प्रत्येक राहुटीची, प्रत्येक दुकानाची, प्रत्येक धन जड जवाहिरे संपत्तीची माहिती, खडानखडा माहिती त्या 5 गणीहून सरकत महाबळेश्वर पार करत, पारघाट ओलांडून प्रतापगडावर जाऊन राजांच्या कानावर जात होती. भवानी मातेच्या मंदिरामध्ये राजांची प्रार्थना सुरू होती. या विचारचक्षु, चाणक्ष, मुत्सद्दी आणि तितक्या धीरोदात्त हिंदवी स्वराज्याच्या संकल्पक, संस्थापक आणि या स्वराज्याच्या राजाला आता या महान अशा संकटाला सामना करण्यासाठी मनामध्ये बुद्धी चातुर्य आखण्याची वेळ आता आली होती. गंमत बघा ना, आदिलशहाच्या फौजेतून निघालेल्या अफजल खानाच्या सोबत असलेल्या सरदारांमध्ये अर्धे अधिक तर मराठेच होते. लांब लांब कशाला जावं? छत्रपती शिवरायांच्या कुळातील त्यांच्या शहाजी राजांचा सख्खा चुलत भाऊ मंबाजी भोसले पण होता. प्रतापराव मोरे होता. नाईकजी पांढरे होता. फलटण जवळ आल्यावर या मोहिमेने पहिलं जर काम केलं असेल तर छत्रपती शिवरायांना अंकित करण्यासाठी राजांच्या मेहुण्यालाच अटक केली, बजाजी नाईक निंबाळकरांना. वाटलं की राजांचा हा लाडका मेहुणा ताब्यात आल्यानंतर राजे शरण येतील, पण ही अशी नातेवाईकांना पकडण्याची जी संकटाची मोहीम राजांनी या अगोदरही अनुभवली होती. अगदी 1659च्या आधी 10 वर्ष राजांचे वडील खुद्द दस्तूरखुद्द शहाजी राजांना याच अफजल खानाच्या कटकारस्थानातून आदिलशहाने अटक केली होती आणि राजांनी मोठ्या शिताफीने त्यांची सुटका करवून घेतली होती. मग जर शहाजी राजांची सुटका करता येऊ शकते तर बजाजी नाईक निंबाळकरांची सुटका का करता येऊ नये? पांढरे नावाच्या त्या सरदाराशी बोलणी लावून अफजल खानाची बोलणी करून बजाजी नाईक निंबाळकरांना सोडा, त्याचा आणि स्वराज्याच्या संस्थापनेचा काहीही संबंध नाही. खूप काही बोलणी केल्यानंतर अफजल खान ते मानण्यास तयार झाला. बजाजी नाईक सुटले. खरं सांगू का, सईबाईच्या त्या लाडक्या भावाला त्यावेळी सोडणं खरंच गरजेचं होतं. स्वराज्याची ही माता राणी सईबाई मृत्यूच्या अखेरच्या घटका मोजत होती. अफजल खानाचं हे भव्य दिव्य संकट स्वराज्यावर असताना स्वराज्याचा
धर्मवीर संभाजी राजांची माता, आम्हा सर्वांची माता आई सईबाई शेवटच्या घटकेला होती. 4-2 महिन्याचं ते बाळ संभाजी राजाला स्वतःच स्तनपान करू न शकणारी आमची सईबाई, पुण्याजवळ सासवड जवळच्या कापूरहोळ गावातील धाराऊ गाडे नावाच्या एका स्त्रीने स्वतःच स्तनपान देऊन वाढवलं आमचा संभाजी. सईबाई अखेरच्या घटका मोजत आहे. इकडे अफजल खानाचे सैन्य येत आहे आणि सईबाईंचा भाऊ बजाजी नाईक स्वतः कैदेत गेलाय. राजांच्या मोठ्या मुत्सद्देगिरीने त्याचीही सुटका झाली. पण आता वाईट पडलेल्या या छावणीचं काय गंमत आहे बघा. स्वराज्य उभं राहिलं ते राजांच्या कर्तृत्वावर, महत्वाकांक्षी बाण्यावर, शौर्यावर, परंतु तितकंच त्यांना हात देणाऱ्या, धार देणाऱ्या, साथ देणाऱ्या गोमाजी नाईक पानसंबळ असतील, कान्होजी जेधे असतील, बाजी जेधे असतील, सर्जेराव जेधे असतील, येसाजी कंक असतील, संभाजी बर्बक असतील, संभाजी कावजी कोंढाळकर असतील, जीवा महाला असेल आणि सिद्धी इब्राहिम सारखा इमानी इतबारी काम करणारा छत्रपती शिवरायांचा महान सरदार असेल, या सगळ्यांच्या बलबोत्यावर, जोरावर आमचं स्वराज्य उभं राहिलंय. प्रतापगडाच्या पायथ्याशी कित्येक बैठका झाल्या. अखेर शेवटी राज्याचा, स्वराज्याचा सगळ्यात निष्ठावंत जीवाचा, जीवाभावाचा काका पंताजी काका, पंताजी गोपीनाथ बोकील राजांनी निवड केली. काका, आता हे काम तुम्हालाच करावं लागेल. बोलणी लावावी लागेल, भेट घ्यावी लागेल, स्वराज्याचं संकट निर्वाहावं लागेल. पंताजी काकानं प्रतापगड सोडला, पारघाट ओलांडला, महाबळेश्वरच्या अतिबळेश्वराचं दर्शन घेतलं, पंच नद्यांचं दर्शन घेतलं, ते आचमन केलं. 5 गणीचा पसरणीचा घाट ओलांडून त्यांनी वाईच्या पायथ्याशी असलेल्या त्या कनातीमध्ये प्रवेश केला. तेव्हा अफजल खान आपल्या शामियान्यामध्ये निवांत रेलला होता. पंताजीची भेट अफजल खानासाठी महत्वाची होती. शहाजी पर्यंत निरोप पोहोचवायचा होता, शिवाजी महाराजांपर्यंत निरोप पोहोचवायचा होता आणि आलेला निरोप स्वीकारायचा होता. अफजल खानाच्या मनातलं गौड बंगाल त्याला कळू द्यायचं नव्हतं. आणि पहा गंमत, खूप काय बोलणी झाली. पंताजी काकांनी सांगितलं, खान साहेब, राजे आता हतबल झालेले आहेत. त्यांनी सांगितलंय की हे सगळी बादशाही तुमची, सगळं तुमचंच आहे, स्वाधीन केलं जाईल, सर्व काही केलं जाईल. या सर्व गोष्टीने बेमालूम अफजल खान सावध झाला आणि सिवा के मन में कुछ बैर तो नहीं है याची चौकशी करू लागला. आणि या चौकशीत त्याला काहीच सापडलं नाही. बोलणी झाली, पत्राची पुन्हा वार्ता गेली, भेट घेऊ, तहाची बोलणी करू, तुमचं सर्व काही आमच्या स्वाधीन करा आणि तुम्ही प्रतापगडावरून खाली या, याशिवाय माझ्याकडे दुसरी तहाची अट नाही, अफजल खानाने सांगूनही टाकलं. पंताजी आता पुन्हा प्रतापगडाकडे जायला निघाले, पण ते प्रतापगडावर गेलेच नाही. पंताजी प्रतापगडावर न जाता त्याच कणातीत शेवटच्या तंबूमध्ये तिथेच राहिले. अफजल खानाने विचारणा केली, तुम्हाला जायचं होतं, तुम्ही मुक्कामी का? त्याने सांगितलं, आपल्याकडे बऱ्याच काही वस्तू विजापुराकडून आल्यात, त्या मला खरेदी करायच्या आहेत, राजांना दाखवायच्या आहेत, म्हणून मी तिथे राहतो. पण खरं तर त्या ज्या कणातीत अफजल खान राहत होता, त्या कणातीचा वास, त्या कणातीचा दुर्गंध पंताजीला घ्यायचा होता. खरा हेतू शोधायचा होता, छत्रपती शिवरायांच्या भेटी मागचा हेतू शोधायचा होता, त्याचं गौड बंगाल शोधायचं होतं. असं म्हणतात की दारोड्याचा वास झाकत नाही, पेरूची आणि फणसाची चोरी लपून राहत नाही, तिचा गंध बाहेर पसरतोच. त्या कणातीतून तो दुर्गंध बाहेर आलाच. छत्रपती शिवाजीला दगाफटका करून मारण्याचा तो दुर्गंध होता. तो पंताजीने अचूक हेरला आणि तो घेऊन ते पुन्हा प्रतापगडावर दाखल झाले. राजांच्या कानावर सगळी खबरबात सांगितली, हेतू सांगितला, हेतू पुरस्सर ठरलं. अखेर शेवटी सावध पावित्र्य घेण्यात आला. दिवाण सगळ्या काही वाटाघाटी, भेटी गाठी झाल्या. आमची फौज 1000वर, तुमची फौज 1000वर, आमची फौज 10,000वर, तुमची फौज 10,000वर, आमची फौज 1,00,000वर, तुमची फौज
अशा काही बऱ्याच वार्ता झाल्या आणि या वार्तावर 10 अंगरक्षकापर्यंत येऊन ही वार्ता येऊन ठेपली आणि भेटीगाठीचा तो दिवस मुकरर झाला. प्रतापगडाच्या सोंडेखाली असं ठिकाण शोधण्यात आलं जे ठिकाण महाबळेश्वरावरूनही दिसत नव्हतं आणि प्रतापगडावरूनही दिसत नव्हतं. प्रतापगडाच्या बुरुजावरून खालच्या दिशेने पाहिलं तर ती कणात अचूक दिसत असे, परंतु त्या कणातीतून जर पाहिलं तर प्रतापगड अजिबात दिसत नसे. कणातीच्या कापडात शामियान्याचं कापड सुद्धा पांढऱ्या शुभ्र रंगाचं ठेवण्यात आलं. वेळ 10 नोव्हेंबर 1659 दुपारी 2:30 वाजताची ठेवण्यात आली. मध्यप्रहर सूर्यनारायण वरच्या दिशेला आहे. त्यालाही महाराष्ट्राच्या शौर्याची गाथा ऐकायची आहे, पाहायची आहे. पांढऱ्या शुभ्र शामियान्यामध्ये मस्त रेलचेल केलेल्या कणात आणि शामियाना उभारण्यात आला. पण त्या 2 दिवस अगोदर आणखी एक घटना घडली. पंताजीने छत्रपती शिवरायांना सांगितलं, महाराज, वाईच्या त्या कणातीमध्ये, वाईच्या त्या तंबूमध्ये, वाईच्या त्या छाव्यामध्ये त्या विजापूरहून आलेले प्रचंड व्यापारी आहेत, जवाहिरे आहेत, दागिने आहेत, मौल्यवान रत्ने आहेत, उंची उंची वस्त्रे आहेत, छान छान मोती आहेत, रत्न आणि हिऱ्यांची तर खैरात विचारू नका. आणि आपल्याला जर ते मिळालं तर अधिक चांगलं राहील. राजांचं लक्ष तिकडे गेलं. स्वराज्याच्या उभारण्यासाठी आम्हाला खजिन्याची गरज आहे. आम्हाला फक्त अफजलखानाचं पारिपत्य नाही तर आम्हाला त्या संपत्तीची आवश्यकता आहे. राजांनी पुन्हा एक पत्र अफजलखानाकडे रवाना केलं आणि सांगितलं की आपण येण्या अगोदर या 10-5 व्यापाऱ्यांना त्यांचे जड जवाहिरे घेऊन प्रतापगडावर पाठवा. आम्हाला बघू द्या ते काय खरेदी करण्याची बेमालूम इच्छा झाली आहे. हत्तीवर लादलेले, घोड्यावर लादलेले ते उंची वस्त्रे, जड जवाहिरे, उंच मौल्यवान रत्ने घेऊन सर्व व्यापारी आपल्याला खूप मोठं गिऱ्हाईक मिळालं या आशेने तो पसरणीचा घाट चढत महाबळेश्वरला पुन्हा ओलांडत पारघाट पार करून पुन्हा रणतोंडीच्या घाटातून पुन्हा प्रतापगडावर दाखल झाले आणि राजांसमोर तो जड जवाहिऱ्यांचा धीक केला. राजांनी त्यांना अगदी गोड बोलून जेवण देऊ दिलं आणि त्या दिवशी मुक्कामी तिथेच ठेवलं. 10 नोव्हेंबरचा तो दिवस उजाडला तेव्हा 10 अंगरक्षक घ्यायचं ठरलं. आमच्याकडे या 10 अंगरक्षामध्ये 2 कंक होते, 1 इंगळे होते. गोमाजी नाईक पानसंबळ त्यांच्या सरदारकीमध्ये, ते 10 मध्ये नव्हते, सल्लागारामध्ये होते. मानकोजी 10 तोंडे सल्लागारामध्ये होते. संभाजी बरबक, संभाजी कावजी कोंढाळकर, जीवा महाला, 10ची ही भली मोठी फौज, 10,000लाही भारी पडणारी फौज अफजल खानाला पारिपत्य करण्यासाठी छत्रपती शिवरायांबरोबर होती. 9 नोव्हेंबरच्या रात्री 1:30 वाजेपर्यंत खलबत झाली. इतकं काटेकोर नियोजन करण्यात आलं. शामियाना कोणत्या दिशेला आहे, सय्यद बंडा कोठे उभा आहे, कृष्णाजी भास्कर कुलकर्णी कोणत्या बाजूला आहे, कणातीची लांबी किती आहे, शामियाना किती उंच आहे, याची सुबक आखणी एका कागदावर आरेखित करून राजांना दाखवण्यात आली. किती पावले पुढे गेल्यावर अफजल खान मिळेल याचं सुद्धा सुंदर नियोजन करण्यात आलं. एखाद्या कार्यक्रमाच्या, एखाद्या मोहिमेच्या यशस्वीतेमध्ये त्याचं नियोजन किती भव्य दिव्य असावं लागतं याचं हे सुंदर उदाहरण आहे. हे सगळं जरी घडत असलं तरी राजांची मोहीम उद्या सकाळी निघणार होती. राजे त्या दिवशी रात्री झोपलेच नाहीत. पहाटे अगदी स्नान करून आई भवानीचं दर्शन घेऊन भगवान शिवशंकराचा अभिषेक करून राजांनी सर्व सरदारांना जवळ बसून निर्वाणीच्या 4-2 भाषा बोलावल्या आणि अफजल खानाकडे ते रवाना झाले. गंमत आहे बघा, आमच्या अफजल खानाच्या कणातीमध्ये कोण कोण होते? सुलतानजी जगदाळे आमचे एक पूर्वज पण होते. हो, माझे म्हणजे पूर्वज एक त्या कणातीत होते. सुलतानजी जगदाळे सुरूड नावाचं त्या कराड जवळ एक संस्थाने तिथले होते. ते अजून एक सांगतो,
या इतिहासामध्ये ज्यांचं म्हणजे यात मी तथ्य काय आहे, पुरावे काय आहेत, मला मी त्या वादात पडणार नाही. पण माझे मामा शिर्के आहेत आणि मी जगदाळे आहे. पुढे बोल. आता तुम्हाला सांगतो, अफजल खानाच्या त्या कनादीमध्ये आलेले हे सगळे सरदार आणि इकडे या 10 जणांमध्ये छत्रपती शिवरायांच्या 10 अंगरक्षकांमध्ये जे महान सरदार होते त्यामध्ये एक सिद्धी इब्राहिम होता. बरं, अफजल खानाच्या त्या युद्धाला कुणी धर्माची रंग देत आहे, धर्म अधर्मावर येत आहे. छत्रपती शिवरायांच्या अंगरक्षकांमध्ये सिद्धी इब्राहिमने जे काम केले ते अफलातून आहे. संभाजी कावजीने जे कार्य केले ते अफलातून आहे. जीवा महाला जो लढला ते अमरण आहे, अतुलनीय आहे. आम्ही कशाला, कुठे, कुठल्या युद्धाला, कोणत्या प्रसंगाला कशाला धर्माचे रंग देत बसतो. शिवरायांनी आपल्या 10 अंगरक्षकांसोबत रायगडाच्या पायऱ्या ओलांडून जेव्हा ते त्या माची त्या सोंडेकडे निघाले आणि तेथेच त्यांना 1000 बंदूकबाज दिसले. हे 1000 बंदूकबाज आपल्या तहामध्ये ठरलेच नाही. हे आले कुठून? राजे थबकले, थांबले. राजांनी पंताजी काका त्या कनातीमध्ये आहेत, अफजल खानाच्या जवळ आहेत, पुढे गेलेले आहेत. त्यांनी निरोप पाठवला, पंताजी काकाला बोलावणं आलं. अफजल खान वाट बघतोय, हा शिवाजी अब मिल जाएगा. एकदाचा हा फडशा पाडू आणि बेगम साहेबांना उत्तर घेऊन जाऊ या मोठ्या अभिलाषेने, उत्कंठेने तो शामियान्यामध्ये राजांची वाट बघतोय. आणि तिकडे ती बेगम साहेबा पंताजी काका धावत पळत बाहेर आले आणि राजांच्या कानाला लागले. राजे म्हणाले, ही 1000 बंदूकबाजांची फौज इथे काय करते? आपलं काय ठरलं होतं? राजांनी पुन्हा ही बातमी पंताजी काका मार्फत अफजल खानापर्यंत पोहोचवली. अफजल खानाला पंताजी काकांनी सांगितलं, राजे घाबरलेले आहे, आपल्या ठरावामध्ये या बंदूकबाजांची फौज नव्हती, तुम्ही आणली कशी? हे धारकरी इथून हलवायला हवे. आणि म्हणून अफजल खानाने मोठ्या निरीक्षेनेच हाताच्या इशाऱ्याने त्यांना हलवण्याची इशारा केला. ते इशाऱ्यात ते बाजूला झाले. राजे पुन्हा आपल्या 10 अंगरक्षक पुढे सरकले आणि त्यांना दिसला अफजल खानाच्या जवळ उभा असलेला अवाढव्य भव्य दिव्य तितकाच महापराक्रमी अक्राळ विक्राळ सय्यद बंडा. सय्यद बंडा हा आपल्या मोहिमेतला प्रचंड मोठा अडथळा असू शकतो. राजांनी पाहिलं आणि राजांनी पुन्हा पंताजी काकाला बोलवलं. काका आले आणि याला हलवल्याशिवाय मी आतमध्ये येऊ शकत नाही. राजे पंताजी काका पुन्हा अफजल खानाबरोबर. अफजल खानाने विचार केला, अरे सिवा तो बहुत डर गया, 2 बार रुक गया यहाँ आने से पहले. माझ्याकडे येताना 2दा थांबला. घाबरलेला आहे, खूपच घाबरलेला आहे. जो घाबरला त्याला काय मारता? राजाने अफजल खानाने खून केली. सय्यद बंडा बाजूला हटला, शामियानातून प्रवेश झाला. असं नाही झालं की शामियानातला तो प्रवेश रात्री दुपारी 2:30च्या सुमारास आहे. घटना इतिहास लिहितोय. सह्याद्रीची 2 टोकं प्रतापगड आणि महाबळेश्वर टकामका बघताय. हिरव्यागार झाडीमध्ये ते शामियाने सजलेले धजलेले आहे आणि अगदी काही वेळात तिथून दगा 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 असा आवाज निघणार आहे. रक्ताच्या चिळकांड्या वाहतील, कृष्णामाई लाल होईल. इतिहास सुवर्णाक्षराने लिहिला जाईल आणि हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेचा अजून एक पाया रचला जाईल. घटना किती सुबक आहे, अचानक आहे. आणि या घटनेचं वर्णन इतिहासातल्या अशा काही मुवमेंट्स असतात, अशा काही घटना असतात की हजारो वर्ष गायल्या जातात, म्हणल्या जातात. कणादीतला तो प्रसंग मनावर अंगावर शहारे आणणार आहे. राजे एक एक पाऊल पुढे घेत आहेत आणि तितकाच एक एक पाऊल काळ अफजल खानाच्या जवळ येतोय. खानाला थोडी सुद्धा चुनूक नाहीये, खानाला थोडी सुद्धा माहिती नाहीये की समोरून येणारं हे सह्याद्रीचं पिलू माझा जीव घेईल. आई भवानीनं पाठवलेला हा सुंदर आशीर्वाद मला शाप ठरेल.
स्वराज्याच्या निर्मितीचा संकल्प घेऊन आलेला हा महान योद्धा या बलाढ्य अफजल खानाला मातीत मिळवी याची जराशी पुसटशी कल्पना न आलेल्या अफजल खानाला त्याने स्वतःच लपवलेला बिचवा काहीसा पुढे करून सिवा गले लज्जा शिवाजीला त्याने कवेत घेतले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अफजल खानाच्या कवेत जाण्यानं हिंदवी स्वराज्यापुढे आलेलं महाभयानक संकट अधिक गडद झालं. आई भवानीला साकडं पडलं. पंढरपूरचा विठुराया जो मोहिमेच्या वेळी अगदी अज्ञातवासात होता त्यालाही साकडं पडलं. शिखर शिंगणापूरच्या शंभू महादेवानं काही क्षणभर का होईना स्तब्धता स्वीकारली असेल. कित्येक क्षण कित्येकांचे श्वास रोखले असतील. राजांसोबत आलेल्या 10 त्या सैनिकांची जीव कालभेल झाला असेल. आमचा संभाजी कावजी काय म्हणत असेल, आमचा जीवा महालाच्या मनात काय आलं असेल, येसाची कंक काय करत असतील, या सगळ्यांच्या मनामध्ये काय स्थिती निर्माण झाली असेल जेव्हा आमचा राजा त्या अफजल खानाच्या कवेत गेलेला आहे. बगले दाबला गेलेला आहे, मान दाबली राजांची, तरी राजे शांतच. काहीतरी घडायला हवं ना. प्रसंग वाकाय. अजून राजांनी काहीच सुरुवात केलेली नाही. सुरुवात केली अफजल खाना. मागच्या बाजूला पाठीवरून शब्बासकी फिरवण्याच्या त्या जागेवर त्याने करकचून हातातला बिचवा काढला आणि टारकन राजांच्या पाठीमध्ये मानेपासून कमरेपर्यंत जोराचा ओरखडा ओढला. तो इतका जोराचा होता की जर तो घुसला असता तर राजांची छाती, राजांचं पोट 2 भाग झाले असते. राजे धारातीर्थी कोसळले असते. हिंदवी स्वराज्याचा अस्त झाला असता आणि महाराष्ट्राचा इतिहास बदलला असता. परंतु राजांच्या त्या अंगरख्यानं टराटरा फाडलं आणि चिलकतानं राजांचा जीव वाचवला. हिंदवी स्वराज्याचं स्वप्न पुन्हा साकार होण्याची चिन्ह दिसू लागली. कडकड आवाज आला आणि काही क्षणाचाही विलंब न करता राजांच्या मनगटामध्ये घुसवलेला बिचवा सरकन बाहेर आला आणि खानाच्या पोटामध्ये घुसला. तो पोटामध्ये नुसता घुसलाच नाही, तो फिरला, गरगरा फिरला. तो जितका गरगरा फिरला तितका विजापूरही गरगरा फिरला, तितकी आदिलशाही फिरली. आदिलशाहीचा कोथळा बाहेर काढला, विजापूरचा कोथळा बाहेर काढला, स्वराज्यावर वाकड्या नजरेने पाहणाऱ्या प्रत्येक शत्रूचा कोथळा बाहेर काढला. दगा 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 म्हणून ओरडणाऱ्या अफजल खानाची किंकाळी सय्यद बंडानं ऐकली आणि काही फूट दूर असलेला सय्यद बंडा धावत पळत बाहेर आला. जोराचा दांडपट्टा घेऊन राजांवर धावण्यात तेवढ्यात काही क्षणात जीवा महाल आडवा आला. जीवा महालाचा दांडपट्टा 20 फूट गरगर फिरत सय्यद बंडाचे 2 फांगड्या करत बाजूला झाला. राजांनी काही क्षणात धारातीर्थी कोसळलेल्या अफजल खानाच्या बाजूला एक तलवारीचा साप मारून सबकन ते कनातीच्या बाहेर निघाले. सर्व सरदार आपले 10 अंगरक्षक सोबत आहेत की नाही पाहत पाहत काही अंतर पुढे गेल्यानंतर राजांनी आपले 10 अंगरक्षक मोजायला सुरुवात केली. राजे घमाघूम झाले होते. हात रक्ताने माखलेला होता. काम फते झालं होतं. पण आमच्या 10 अंगरक्षकातला एक अंगरक्षक मात्र तिथे शिल्लक नव्हता. राजे मोजू लागले. संभा कुठे आहे? संभा कुठे आहे? राजे किंचाळले. येसाजीला पाहिलं. संभा, आमचा संभाजी कावजी दिसत नव्हता. एवढ्या महाप्रतापी भयंकर पराक्रम राजांनी केलेला आहे. त्या कणातीमध्ये कृष्णाजी भास्कर कुलकर्णीचा सुद्धा खात्मा केलेला आहे आणि राजे त्या कणातीतून बाहेर आले आणि संभाजी कावजी दिसत नाही म्हटलं. एवढ्यातही राजांना स्वतःच्या सरदार आणि सेवकाची आठवण झाली. त्याच्या जीविताची आणि त्याच्या धोक्याची आठवण झाली आणि कणातीच्या बाहेर आल्यावर राजांनी संभाजी कावजीची आठवण काढली. संभाजी कुठे आहे? संभाजी कुठे आहे? आणि म्हणून येसाजी माझी जात वळून पाहता तो संभाजी तिकडून येताना दिसला. जोर जोरात येताना दिसला आणि त्याच्या हातात होतं अफजल खानाचं मुंडकं. कहा? कुठे गेलास? माझ्या आज्ञेशिवाय का थांबलास? राजे, मला वाटलं उठतो का काय.
म्हणून एकदाचा 2 तुकडेच करून आलो. आता उठेल कसा? राजे, ही घ्या माझी भेट. राजे जेव्हा कनातीतून बाहेर आले तेव्हा त्या अफजल खानाचे भोई धावत पळत त्या रक्ताच्या थारोळ्यात कोसळलेले अफजल खानाला उचलून त्यांनी पालखीत टाकणार आणि ती पालखी उचलून ते भोई निघणार तेवढ्या त्या संभाजी कावजीने कमरेची म्यानातली तलवार उपसली, त्या भोयांची टंगडे तोडली आणि ती पालखी खाली पाडली. अफजल खानाचे शिरच्छेद केला आणि ते शिर घेऊन ते राजांकडे धावले. अर्थात अफजल खान तरीही जगलाच नसता, पण संभाजी कावजीने दाखवलेलं ते धाडस आणि ते धैर्य हिंदुस्थानच्या इतिहासामध्ये अजरामर ठरले. महाराष्ट्राच्या रणभूमीवर हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवरायांनी केलेला हा महापराक्रम जेव्हा औरंगजेबाच्या कानावर गेला, दिल्लीच्या तख्तावर जाऊन पोहोचला, औरंगजेब नुकताच राजसिंहासनावर आरूढ झाला होता. 1658 साली जेव्हा 1657 साली जेव्हा औरंगजेबाला सुभेदार म्हणून शहाजहानने इकडे नेमलेलं होतं, तेव्हा तो विजापूरचं सल्तनत नष्ट करण्याच्या मार्गाने युद्धास गेला होता. तेव्हा या अफजल खानाने अगदी थोडक्यात औरंगजेब वाचला हो, अगदी थोडक्यात. आणि त्या अफजल खानाला, एवढ्या बलाढ्य अफजल खानाला मारलेली बातमी जेव्हा औरंगजेबाला समजली, तो थरथर कापू लागला आणि त्याच्या लक्षात आलं की मुघल साम्राज्याचा सर्वात मोठा शत्रू आता आदिलशाह नाही, आता कुतुबशाह नाही, आता फिरंगी नाही, आता कंधार काबूल नाही, आता इराण अफगाणिस्तान नाही, आता इकडे असलेला कामरूप आसाम नाही, चीन नाही. या मुघल साम्राज्याचा सर्वोत्तम सर्वात 1 नंबरचा शत्रू फक्त त्या सह्याद्रीतला छत्रपती शिवराय हे अगदीच ओळखलं. परंतु तरी देखील 2 वर्षापूर्वी माझा जीव संकटात आणणाऱ्या अफजल खानाला मारल्यामुळे औरंगजेबाने छत्रपती शिवरायांच्या शाबासकीचं एक पत्र तयार केलं आणि त्याच्या सोबत छत्रपती शिवरायांना एक पोशाख केला आणि तो पोशाख दिल्लीहून प्रतापगडावर आला. इतिहासातल्या अशा बऱ्याच नोंदी आहेत की ज्या उल्लेखल्या जात नाहीत, बोलल्या जात नाहीत, म्हटल्या जात नाहीत. राजांना, छत्रपती शिवरायांना एका वेळी 10 शत्रू अंगावर येणं परवडणारं नव्हतं, म्हणून राजांनी तो पोशाख अलबत स्वीकारला. आणि गंमत बघा, तो पोशाख घेत स्वीकारल्यानंतर अगदी काही काळातच राजे पन्हाळगडावर अडकले आणि पन्हाळगडावर अडकले असतानाच शिवाजी राजाला नेस्तनाबूत करण्याचं ठाण औरंगजेबाने मांडलं. ज्याने पोशाख पाठवला त्याने स्वतःचा मामा शाहिस्ते खान पण पाठवला. अशा रीतीने छत्रपती शिवरायांच्या पाठीमागे संकटांच्या मालिकाच सुरू झाल्या. अफजल खानाचा वध हा मराठ्यांच्या इतिहासातला एक मैलाचा दगड जरी असला तरी यातून शिकण्यासारखं बरंच आहे बरं. कित्येक सरदार राजांकडून झाले, कित्येक सरदार अफजल खानाचं पारडं जेव्हा जड झालं तेव्हा मराठे सरदार त्यांच्याकडून गेले आणि अफजल खानाच्या वधानंतर ते पुन्हा राजाकडे येऊ लागले. खंडोजी खोपडे सारखा सरदार आहे, कान्होजी जेधे यांच्या रदबदलीने महाराजांकडे आला, 1 वर्ष राहिला आणि पुन्हा दगाफटका करू लागला. तेव्हा त्याचा एक बाजूचा पाय आणि एक बाजूचा हात राजांना तोडा वाचला. स्वराज्याच्या, हिंदवी स्वराज्याच्या संस्थापकानं उभं केलेलं हे स्वराज्य हे अशा शौर्यावर, धैर्यावर सुरू असलं तरी दगाफटका, फितुरी, फंद फितुरी ही आपल्या 5वीलाच पुजलेली आहे. त्यामुळे ती आपल्याला येतेच. राजांनी त्यावरही मात केलं म्हणून आपल्याला 6 जून 1674चा सुवर्ण दिवस पाहता आला. पुनश्च एकदा छत्रपती शिवरायांच्या या महान विभूतीला मी आदरामर नमन करतो. अथांग सहस्र वेळा साष्टांग दंडवत घालतो आणि राजांच्या या कार्यकर्तृत्वाचा थोडासा जरी पायी होण्याची संधी मिळाली तरी पण मी माझं भाग्य समजतो. धन्यवाद.